चषकामध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि आज जयेश पाटील अर्धशतकाच्या उंबाट्यावर गावते ओली संघ तिथे खेळतोय. मात्र इथे खेळताना आपण पाहतोय सध्या ऐदी वडुनगर आणि चेरोबा बी कोणगाव या दोन संघांना आज या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक रोहन पाटील याने झळकवलं होतं. 56 धावा 17 चेंडूचा सामना करताना. तर सलामी जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायचे आहे. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. चेरोबा बी कोणगाव नाणेफेक जिंकलेलं आहे ऐदी वडुनगर संघाच्या संघाने, कारण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चेरोबा बी कोणगाव या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आव्हान दिलेलं आहे. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहणार होता ऐदेवी वडुनगर विपक्षी चेरोबा बी कोणगाव या संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये जयवजन कारिवली संघाला पराभूत केलं होतं एकविरा मानकुले या संघाने. तर दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर रचला होता गावदे अंजूर संघाने. मध्ये धावांचा पाठला करताना शेवटच्या षटकामध्ये पराभूत झाला होता तो जय मोसोबा पिंपलासा संघ. तर सामना सुरू होतोय. टोपनर ऑन द ग्राउंड. दोन्ही सलामीचे फलंदाज चेरोबा बी कोणगाव या संघाकडून मैदानामध्ये आलेले आहेत. मंडेटरी पॉवरचं पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑलफिन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप मिडविकेटला कॅटला एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो लॉंग ऑन रिजनला दिनेश चौगुले. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ नायक उज्ज्वल गुरव हा येतोय. ऐदी वडुनगर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय चेरोबा बी कोणगाव या संघाकडून नमित आणि त्यांच्या समवेत त्याचा सहकारी रवी देसले. नमित आणि रवी देसले ही सलामी मैदानात वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी उज्ज्वल गुरव फ्रंटलाईन गोलंदाज स्वतः संघ नायक आहे. करंदार ऐदी वडुनगर संघाचा पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज नमित. भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणामधून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. शॉर्ट फ्रंटमॅन आणि शॉर्ट फाईन लेग पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 सर्कलमध्ये. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पावी पंचांचा काय इशारतोय बाय चेरोबाने ही धाव अवांतर धावीने अकाउंट ओपन होतोय ते चेरोबा बी कोणगाव या संघाचं. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना आपण पाहतोय. चेरोबा बी कोणगाव विपक्ष ऐदी वडुनगर या दोन बलाढ्य संघामध्ये. उज्ज्वल गुरव व्हीआयपी डायच्या टोकाकडनं गोलंदाजी करताना. सामना करेल फलंदाज रवी देसले. यावेळी एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. क्विक थ्रो मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय रवी देसले. रवी देसले एका धावीने आपलं खातं उघडतं आणि संघाची धावसंख्या बिनबाद 2. माझ्या समोर एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे. उज्ज्वल पुन्हा एकदा सामना करेला फलंदाज नमित. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका चाबूक शॉट स्केल ऑफ द विकेट. चेंडू पॉइंट रिजन मधून जातो सीमापार दणदणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता फलंदाज रवी देसलेच्या बॅट मधून चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 ने ओढून होते ती 6.
यावेळी इनसाइड आउट स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र अंतिम क्षणी शर्यत जिंकलेले चेंडू नाही बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने वरते धावसंख्या 4 ने ओढून झालेली आहे ती 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. लॉर फुलटा चेंडू लॉप केलेला चेंडूला लॉफ रेट फटका डीप मधून शत्रू चेंडू झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण डीप मिड ऑन रिझन मध्ये आपल्याला ते लॉंग रिझनच्या क्षेत्ररक्षकाकडून तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या हलूच पडू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 11. मेंटेटिव्ह ऑफिसरचा पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटकाला तो स्वतः संघनायक उज्ज्वल गुरव सामना करायला फलंदाज नमित. लॉर फुलटा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला बॅकवर्ड स्केल लेग रिझन मधून चेंडू जातो सीमापार कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार. पहिल्या षटकाची समाप्तीने पॉवरफुलच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दोन्ही सलामीवीरांकडून आपल्याला पाहायला मिळते. चिरोबाबे कोंडगाव या संघाकडून बिनबाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पॉवरफुलचं पहिले षटक समाप्त झालेले आणि जमीची बाजू चिरोबाबी कोंडगाव संघाचा कोणताही फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेला नाही. या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. एक गाव एक मंडल वीर तानाजी 40+ क्रिकेट मंडल दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2019-20 मंगळवार दिनांक 10 डिसेंबर. हॅलो थोडं थांबवतो सर आपल्याला. तर इथे व्यासपीठावर मान्यवर यांचे सत्कार समारंभ होत आहे. पंचायत समितीचे सदस्य कोंडगाव विजय म्हात्रे साहेब यांचा सत्कार करतील दापोडे गावचे चिंतामण पाटील साहेबांना विनंती करतोय की पंचायत समितीचे सदस्य कोंडगाव यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे दुसरा सत्कार प्रल्हाद जयराम पाटील माजी उपसरपंच दापडा तसेच 40+ चे सदस्य साहेबांचा सत्कार करतील. माणिक पाटील यांना विनंती करतोय की साहेबांचा सत्कार करावा. हे स्वीप करण्याचा प्रयत्न झाडू फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एक धाव अवांतरच्या रूपाने तुम्हाला मी थोडा. त्याच प्रकारे दापोडे गावचे उपशाखा प्रमुख मोहन सुकीर पाटील साहेबांचा सत्कार करतील. माणिक पाटील. गेम ऑन. धन्यवाद सौरव पाटील. घनश्याम वैयक्तिक पहिलं षटकात आलतोय. यावेळेला चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू सीमापार षटकार. हॅलो. त्याच प्रकारे
राजेश गुरुनाथ पाटील दापोडे गावचे समाजसेवक यांचे सत्कार करतील सूर्यकांत पाटील. साहेबांना विनंती करतोय. त्याच प्रकारे हे स्पर्धेचे ऑर्गनायझर त्यांचे भाऊ संदेश तुलसीराम पाटील दापोडे गावचे समाजसेवक यांचे सत्कार करतील माणिक पाटील. पहिला फलंदाजी ते बाद होतोय चेरोबाबी कोणगाव या संघाचा नमितच्या रूपाने. त्याच प्रकारे सचिन भास्कर पाटील समाजसेवक दापोडे यांचे सत्कार करतील चिंतामण पाटील. त्याचप्रमाणे युवासेने अधिकारी ग्रामीण विकास प्रकाश पाटील यांचा सत्कार करतील माणिक पाटील. साहेबांना विनंती करतोय की युवासेना अधिकारी ग्रामीण विकास प्रकाश पाटील यांचा सत्कार करावा. सौरभ पाटील तुला मी थांबवतोय. या षटकानंतर आपण स्वागत घ्यायचं आहे. घनश्याम बॉलिंग मार्कवर खोलवर टप्प्याचा चेंडू मिडल ऑफ द बॅट चेंडू घेऊ शकला नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये शॉटला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. हे एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 1ने वाढून झालेली आहे ती 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ असताना. दुसरं मॅटेरी पावसाचा षटक हाताळतो तो गोलंदाज घनश्याम. व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून सामना करेला फलंदाज रवी देसले. घनश्याम राईट अमोर द विकेट. यावेळी का मोठा फटका इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधू शकला नाही आणि अशा प्रकारे मिड ऑफ रिझन मध्ये सुरेख जेलला आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय चेरोबाबी कोणगाव या संघाचा. तर त्याचप्रमाणे दापोडे गावचे समाजसेवक मुकेश पाटील साहेबांचा सत्कार करतील माणिक पाटील. साहेबांना विनंती करतोय की आपण साहेबांचा सत्कार करावा. त्याच प्रकारे 40+ उत्कृष्ट खेळाडू सारणगावचे विश्वास पाटील यांचा सत्कार करतील चिंतामण पाटील. साहेबांना विनंती करतोय की 40+ उत्कृष्ट खेळाडू सारणगावचे विश्वास पाटील साहेबांचा सत्कार करावा. साहेबांना विनंती करतोय. तशा प्रकारे किशोर प्रमोद पाटील समाजसेवक दापोडे साहेबांचा सत्कार करतील माणिक पाटील. साहेबांना विनंती करतो की आपण किशोर प्रमोद पाटील समाजसेवक दापोडा यांचा सत्कार करावं. ओर टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल सर. धन्यवाद सौरभ पाटील. तरी ते 2 षटकांची
समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा बी कोणगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 25. टू ओपनर बॅक टू फॅव्हलाईन दोन्ही सलामीच्या फलंदाज डगवाटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. निलेश आणि त्याला साथ देण्यासाठी एक्सपिरियन्स कंपनीर अनुभवी असा फलंदाज प्रशांत म्हात्रे चौथा क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज अजय याला पाचारण केलेलं आहे. त्यानंतर उज्ज्वल गुरु याने वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. पॉवरफिलच्या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला थ्रो फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. वीरतानाची क्रीडा नगरी दापोडे इथून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपणही केलं जात आहे. अतिशय भव्य दिव्य क्रीडांगण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. या मैदानावर अनेक ऐतिहासिक स्पर्धाही यापूर्वी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. यंदाच्या अंगामध्ये DPL दापोडे प्रीमियर लीग ही आपण पाहिली होती. यावेळी मात्र सरळ बॅटने 20 मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये. पुन्हा एकदा फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढवून होती ते 27 27. अजय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. सामनाकारी फलंदाज प्रशांत म्हात्रे. यावेळी मिस टायमिंग केलेला आहे आणि अशा प्रकारे झेल सोडला जातो. हे का सहज सोपा झेल होता. मात्र गोलंदाज खूप निराश अजय आपण पाहतोय ज्याप्रमाणे प्रेक्षकाने हा सोपा झेलला सोडलेला आहे आणि एक जीवदान मिळतोय फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने धावसंख्या घडून होते ते 28. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय चेरोबा बी कोणगाव हा संघ. अजय राईट मोर द विकेट. लॉर फुलटा चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये. पुन्हा एकदा फक्त एकच धाव. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा आतापर्यंत फलंदाजांना दिलेली नाही. विकेट टू विकेट गोलंदाजी अजय याच्या गोलंदाजीचं या षटकामध्ये वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हात खोलण्याची संधी दिलेली नाही आतापर्यंत फलंदाजांना. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न मात्र चुकीचा क्षेत्र निवडलेलं आहे. कारण त्या क्षेत्ररक्षामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि प्रशांत म्हात्रे हा फलंदाज झेलबाजी रूपाने बाद होतोय. फलंदाज बाद होऊन फॅवलमध्ये परतलेला आहे. प्रशांत ज्याने बाद होऊन आपल्या संघासाठी 2 धावांचे हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत नजर केंद्रित केली होती क्षेत्ररक्षकाने आणि एका चांगल्या झेलाची समाप्ती केली होती. नवीन फलंदाज स्वीकार आलेला आहे. यावेळी बॅटची येस आणि येस बॅटचं चुंबन घेऊन चेंडू इष्टाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. चेरुबा कोण गाव या संघाचा तू चलमय आहे.
या चौकारीने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 33 33 33. लॉस फॉर द 4 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्ग असते. घनश्याम याचं स्वागत केलेलं आहे फलंदाज स्वीकार याने चौकाराने. घनश्याम टू स्वीकार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ निघून जो एक्स्ट्राच्या हातामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. यावेळी मात्र दिशांचे चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट स्वरूपाने अवांतर आणि अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून होते ती 34. दिशा भरकटली होती. स्फेअर चेंडू वेगवान चेंडू करण्याच्या प्रयत्नात कधी ते गोलंदाज आपली दिशा भरकटतात आणि त्याचा प्रत्यय अशा प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम व्यापीठाच्या टोकाकडनं दूर जाताना. यावेळी आडवे बॅटने हा चेंडू खेळलेला आहे. मिड मध्ये चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक मार्फत केला गेलेला आहे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने चेरोबा बी कोणगाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 36. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर मात्र त्यानंतरच्या चेंडूंवर कमबॅक केलेला आहे गोलंदाज घनश्याम याने. एक स्वेर चेंडू जर सोडला तर आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी घनश्याम याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. घनश्याम सामनागर फलंदाज स्वीकार. यावेळी पुन्हा एकदा स्वेर चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव वाईटच्या रूपाने या षटकामध्ये आणखीन एक स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा एक स्वेर चेंडू आपण पाहिला होता आणि 2 धावा हे अवांतरच्या रूपाने आतापर्यंत दिलेले आहेत वाईटच्या रूपाने गोलंदाज घनश्याम याने. घनश्याम फलंदाजाच्या रीचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरा केला जातोय. मात्र जरा जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि परिणाम स्वरूप स्वेर चेंडूंच्या हाताने केली जाते. यावेळी मात्र कार्पे सारे चेंडू टोललेला आहे. 1 धाव पूर्ण करता फलंदाज. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 38. वीर तांदूळ चषक 2019-20 चा हा दुसरा दिवस. कालपासून या ऐतिहासिक स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. ऐतिहासिक मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. घनश्याम सामना करेला फलंदाज. यावेळी हेमन आपल्या स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पूर्णपणे तयार नव्हता आणि परिणाम स्वरूप पंचांनी डेड बॉलचा इशारा दिलेला आहे. सेकंडला षटक सुरू आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. घनश्यामाच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुलटा चेंडू पेंडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. डीप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल धाव आणि अशा प्रकारे सिंगलने धावसंख्या वाढते. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय चेरोबा बी कोणगाव या संघाला. चौकारानंतर मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. अतिशय उत्कृष्ट मारा करताना गोलंदाज आपण पाहतोय घनश्याम. लॉवर फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलताना मिड ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मधून शत्रूचे चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. अशा प्रकारे एका धावेने याही षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्तीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा कोणगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 40. बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत चेरोबा बी कोणगाव या संघाने. या पण रंगबिरंगी झेंडे पाहू शकता. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी
शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सागर, सामना करेल फलंदाज स्वीकार. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कहा फी निघाय कहा फी निशाणा, ढूंढते रह जाओगे. फटका शोधण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, मात्र 2 चेंडू निर्धाव चेंडू, हाणामारीचे षटक आहे, मात्र कुठल्याही प्रकारची हाणामारी आपल्याला पाहायला मिळत नाही. अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न स्वीकार, याला मात्र या 2 चेंडूंचं आव्हान स्वीकारता आलेलं नाही. सागर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल, पुन्हा एकदा फलंदाज स्वीकार. यावेळी मात्र चेंडूला विरकून दिलेला आहे, मिड विकेटच्या वरून चेंडू कॅल्क्युलेट, अगदी तोफून मापून मारलेला षटकार. षटकार धावसंख्येला षटकाराने येतो आकार, धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 46, 46. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सागर यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, जायचं होतं नागपूर, मात्र चेंडू गेला कानपूर आणि अशा प्रकारे स्वीकारायची गेली संपुष्टात. पाचवा फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतला. निम्मा संघ हा डगआउटच्या आश्रयाला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या स्थिर आहे 46. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शेष आहेत. नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलेला आहे चेरोबा बी कोणगाव या संघाकडून राज बावल्या. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये राज बावल्या हा खेळताना आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, मात्र पदार्पण या सामन्यामध्ये त्याने केलेलं आहे. नक्कीच त्या चषकामध्ये आलोक मुकादम आणि राज बावल्या या 2 खेळाडूंची अनुपस्थिती जाणवली होती, मात्र राज बावल्या इथे आपण पाहतोय 7व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 46. अजून या षटकामधील 2 चेंडू शेष आहेत. मात्र कुल्लू मनाली इथून राज बावल्या यांनी चॅम्पियन ट्रॉफीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. नॉस्ट्रिकला आपण राज बावल्या याला पाहतोय. सामना फलंदाज हेमन फोर्स करण्याचा प्रयत्न, इष्टाच्या मागे चेंडू अडवला जातोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत फक्त एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने चेरोबा बी कोणगाव संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 47. सागर शेवटचं षटक आदलतोय. सामनागर फलंदाज राज बावल्या. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नव्हता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झपावतो डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज राज यास आणि राज या 2 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती ते झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर चेरोबा बी कोणगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबाईलला धावा झळकल्यात त्या 49 आणि बरोबर 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आयदेवी वडवणूकर या संघासमोर. अर्धशतकी लक्ष आहे 50 धावांचं. प्रति षटकाचा जर विचार केला तर 10.00च्या सरासरीने प्रत्येक षटकाच्या मागे धावा झळकाव्या लागतील आयदेवी वडवणूकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि आयदेवी वडवणूकर संघ 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल, कुठल्या संघाचे व्यवहार आणि कुठल्या संघाचं ते जय जयकार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सगळे समालोचक सौरभ पाटील.
प्रथम फलंदाजी करत असताना चेरोबा कोणबी संघानं धावफलकावरती धावा लागला 49 आणि 50 धावेचं लक्ष यावेळेला मात्र आई देवी वडनवगर संघाला. तर मात्र पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकवलं ते मात्र एक घुरसई बुलंद आवाज भिवंडी मधला सुभाष धुमाल सर यांचा आपण आवाज ऐकला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगला मी सुरुवात करतो. यावेळेला मात्र फलंदाजीसाठी 50 धावेची गरज आहे आई देवी वडनवगर संघाला. तर मात्र दोन्ही बंधूंची जोडी यावेळेला मात्र मैदानामध्ये असताना योगेश पाटील आणि रुपेश पाटील टीम इंडियामध्ये पाहू शकाल. टीम इंडियामध्ये इरफान पठाण आणि युसुफ पठाण तसेच त्याच प्रकारे ही मात्र मैदानामध्ये जोडी दाखल झाली. आणि पहिला गोलंदाज यावेळेला मात्र प्रशांत इवन पॉपीचा पहिले षटक 50 धावेचं मात्र सरासरी बघितली तर प्रति ओव्हर 10ची सरासरी आहे. 50 धावा कशा प्रकारे या मॅचला काढल्या जातील. तर पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला फोडा फडका मात्र चेंडू मात्र उंच आहे क्षेत्ररक्षण पोहोचेल मात्र झेल यावेळेला मात्र जमीनला दान केला जातो आहे. मात्र यावेळेला झेलला व्यवस्थित करता आलं नाहीये मात्र झेल जमीनला दान झाला आणि श्री गणेश ओपन झालाय. यावेळेला मात्र आई देवी वडनवगर संघाच्या आणि योगेश यावेळेला मात्र आपला 2 धावेवर आपला स्वतःची खेळीची सुरुवात करतोय. पहिला चेंडू मात्र जरूर झेल होता मात्र फलंदाज बाद झाला असता मात्र कॅचला गॅदर करता आलं नाहीये. यावेळेला मात्र आपला तोंड स्ट्रोक चेंडू यावेळेला मात्र थांबणार नाहीये. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर एक डोळ्याचा फेरणारा फटका आणि या 4 धावा. या वेळेला मात्र झेल होता झेल सोडला त्यानंतर मात्र चौकार दाखवला. या 4 धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 6 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला या आई देवी वडनवगर संघाच्या त्याच्याकडे पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला शॉर्ट टर्म फुल परफेक्ट फुल चेंडू यावेळेला मात्र 1 बाउन्स इनटू द 4. यावेळेला योगेश पाटीलच्या बॅट मध्ये येणार हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या वेळेला मात्र पहिला झेल मात्र होता तो झेल सोडल्यानंतर काय फलंदाजी करतो. या वेळेला मात्र योगेश बॅक टू बॅक 2 चौकार जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखली. या वेळेला मात्र आई देवी वडनवगर संघानं तर मात्र कुठेतरी मी म्हणेन प्रशांतनं खराब गोलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्याच्याकडे पुढचा चेंडू या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क या वेळेला झाला नाहीये. विकेट हातामध्ये चेंडू दस्ताखन होतोय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धावफलकावरती धावा स्थिर आहेत. धावफलकावरती धावा 10 धावा 50 धावेचं लक्ष पडत असताना धावफलकावरती धावा लागल्या 10. 26 चेंडू आणि अजूनही मात्र 40 धावेची गरज आहे. तर कधीच राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला मात्र स्लो अँड डिलिव्हरी चेंडू बघा कशा प्रकारे खेळलाय. यावेळेला मात्र चेंडू गेलाय स्क्वेअर सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेला मात्र योगेशच्या बॅट मध्ये येणार हा तिसरा चौकार. पण या वेळेला मात्र काय फलंदाजी केली 3 चौकार दाखवला. या वेळेला मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 14 धावा P1च्या पहिल्या षटकात अजूनही 1 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावरती. तर रनअप मध्ये थोडीशी मात्र अडचण आलाय गोलंदाजाला. तर या वेळेला मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दोन्ही बंधू या वेळेला मात्र मैदानामध्ये गोल्डन टकवर असेल. शेवटचा चेंडू केल्यानंतर योगेश यावेळेला मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र मिड ऑफला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झाला. आता मात्र 2 वेळा मात्र झेल यावेळेला मात्र सोडला येतो मात्र योगेश आणि या 1 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या. त्या मात्र 15 धावा एका षटकाच्या मदतीनं. नशिबाची साथ योगेशला मिळताना पुन्हा एकदा चांगली अशी बॅटिंग करताना योगेश
सेकंड ओव्हर घेऊन येताना राज बावल्या चांगले असे गोलंदाज येते चेरबा कोन बीचे. दुसरं षटक मार्गस्थावर. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार दाखवून योगेश आपली बॅटिंग चांगल्या प्रकारे दाखवताना. पहिल्या षटकामध्ये स्वतःने काय खेळी करावी त्याचं योग्य प्रत्युत्तर देताना योगेश अजूनही मैदानामध्ये आहे. शॉर्ट आर्म फुल करता प्रयत्न शॉर्ट चीन होता मात्र पंच आमच्याकडे वळताय. स्वेरलेग आणि मेन पंचाचा डिसिजन आला आहे की जिनू स्वेर आहे अतिरिक्त धावाने वाढ. आत्ता मात्र धावबलकावरती धावा लागल्या जात आहे त्या मात्र 16 धावा. 2 वेळा मात्र जीवनदान या वेळेला मात्र योगेशला भेटलंय. काय पहिल्या चेंडूवर मात्र झेल होता तो झेल जमीनला दान झाला त्याच्यानंतर मात्र मिड ऑफला झेल या वेळेला सोडला घेत आहे. मात्र आलेली संधी बघूया दोन्ही संधीचं काय उचलू शकेल हा फलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट ऑर द विकेट. शॉर्ट चेंडू होता पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा प्रयत्न केलाय. चेंडूला बॅटचा मात्र या वेळेला संपर्क झाला नाही. याला निर्धाव चेंडूची समाप्ती. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र यावेळेला घेऊन आला तो मात्र राजनं पहिला चेंडू स्क्वेअर फेकला वाईट फेकला अतिरिक्त धाव दिली. त्याचा दुसरा चेंडू मात्र यावेळेला निर्धाव फेकलाय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मात्र यावेळेला थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तो लॉंग ऑनला होता तो लॉंग ऑनला थोड्या बाहेरला मात्र क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहू शकाल. एक मिड विकेटला पाहू शकाल त्याच प्रकारे एक लॉंग ऑफला अशी क्षेत्ररक्षकाची भूमिका. या वेळेला मात्र डेंटल टच करायचा होता चेंडू आणि बॅटचा या वेळेला मात्र संपर्क होत नाहीये. विमाने धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतो या वेळेला मात्र चांगली अशी गोलंदाजी राजबावल्याकडून आपल्या संघासाठी. चेरोबा कोण संघाचा गोलंदाज आहे. काय गोलंदाजी कलात्मक गोलंदाजी. लेन आणि लाईन वरती मात्र या वेळेला गोलंदाजी करत असताना ज्या योगेशनं 3 चौकार दाखवलेत त्या योगेशला शांत करत असताना गोलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या वेळेला स्लिपला गेलाय. तोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत पंचांचा इशारा आलाय की लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धावेनं आत्ता मात्र धावफलकावरती धावा पाहू शकाल. स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतील की धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या मात्र 17 धावा. 17 धावा धावफलकावरती 50 धावेचं लक्ष आहे आणि मैदानामध्ये 17 धावा लागल्यात. अजूनही 33 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आई देवी वडनवगर संघाला. तर या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र अपील पंचांनी अपील उचलून धरलाय. आता मात्र यावेळेला मैदान सोडावं लागेल ते मात्र रुपेश पाटीलला. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला झटका आई देवी वडनवगर संघाला. रुपेश पाटील
उत्कृष्ट अशी कॅच रवी देसले यांच्या मार्फत मेजर येते. आकर्षक ट्रॉफ्या आणि चांगलं आयोजन आहे इकडे. फुलटॉसचे बॉल वापरण्यात आले आहेत इकडे. चांगले असे बॉल फुलटॉसचे. चांगली अशी गोलंदाजी नमित करताना 4 चेंडू निर्धाव फेकताना 1 विकेट. 14 बॉल 32 रन हवेत मॅच जिंकण्यासाठी वडूनवगर संघाला. योगेश पाटील यांना काही स्ट्राईक मिळत नाहीये. चांगली अशी बॅटिंग केली त्यांनी. तर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मी मात्र योगेश कुठेतरी मात्र ज्यांना 15 धावा पॉवर प्लेमध्ये मात्र काढला जातो फलंदाज कुठेतरी आता मात्र वंचित होताना दिसतोय. तर या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला चेंडू लॉंग ऑनला आला. क्षेत्ररक्षक असणार तिथे. चेंडू पहिल्या टप्प्यावर उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव. या 1 धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 19 धावा धावपलकावरती लागल्यात आईदेवी वडनवकर संघाच्या. तर चौथा फलंदाज या वेळेला मात्र मैदानामध्ये येत असताना राहुल मात्र पहिल्या चेंडूवर सामना करणार. गोलंदाज नमितचा. काय नमितनं गोलंदाजी केली. 5 चेंडू 1 धाव दिली आणि एका फलंदाजाला बाद केलं. या षटकातील शेवटचा चेंडू मात्र थोडासा रनअप मध्ये मात्र चांगली अशी गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू या वेळेला मात्र पंच जरूर आमच्याकडे बोलतात. लेग स्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशारा आलाय की चेंडू स्वेअर आहे. अतिरिक्त धावाने वाढ झाली आणि या 1 धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात. त्या मात्र 20 धावा. मी म्हणे काय गोलंदाजी केली नमितनं. हा चेंडू स्वेअर फेकायची काय गरज नव्हती कारण की चांगला लाईन वरती आहे गोलंदाज. त्यानं 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला बाद केलं. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू मात्र टाकण्यासाठी सज्ज झालाय. तो मात्र गोलंदाज नमित. या वेळेला नमित शेवटचा चेंडू शिल्लक असणारे. धावपलकावरती धावा 20 लागल्यात. अजूनही मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. बायची एज घेतली गोलंदाज स्वतः मात्र या वेळेला जेलला मात्र गॅदर करण्यात आला होता. मात्र जेल जमीनला दान झाला आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चांगली अशी गोलंदाजी नमित मार्फत. बारा बॉल मध्ये 29 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी चेरोबा बी संघाची. हॅलो चांगली अशी गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पुन्हा एकदा राज बावल्या. तिसऱ्या पंचांची मागणी गेली आहे मात्र पहिल्या षटकामध्ये राज बावल्या यांनी 3 धाव आणि 1 विकेट घेतला होता. या षटकामध्ये बघू आपण काय करतायत ते. चांगली अशी गोलंदाजी करतात ते. व्हेरिएशन खूप आहे त्यांच्याकडे. थर्ड मॅन मध्ये बघाल तुम्ही संतोष दराडे यांना. चांगली अशी फिल्डिंग करतात ते. आणि विकेट किपर रवी देसले मेजर येते. योगेश पुन्हा एकदा.
यावेळेला येणार 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. पहिला चेंडू यावेळेला मला डायरेक्ट हिट, मात्र यावेळेला चेंडू गेलाय तो मात्र लॉंग ऑनला आणि तो पर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 23 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. यावेळेला या आईदेवी वडनवकर संघाच्या अजूनही मात्र येणारे 11 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. ज्यानं मात्र दुसरं P2चं षटक टाकलं, 3 धावा देऊन एका फलंदाजाला बाद केला होता, त्याच्यावर मात्र जबाबदारी वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यास सज्ज झालाय. गोलंदाज राजचा वापर केला जातोय. यावेळेला लेफ्ट आर्म ऑर द विकेट. यावेळेला मोठा फटका प्रहार केलाय. यावेळेला मात्र चेंडू मात्र गेलाय तो मात्र मिडॉनला. यावेळेला मात्र चेंडू झल्लक कनेक्ट केलं जात आहे आणि मैदानामधून लागणारा हा तिसरा झटका यावेळेला मात्र आईदेवी वडनवकर संघाला. चांगला राजू पाटील आला नावात राजसाहेबांनी तो खात राजू पाटील गावात यावेळेला मात्र काय झेल मात्र मिडॉफला टिपलाय. यावेळेला मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षकानं आता मात्र समीकरण येणारे 10 चेंडू 27 धावेची गरज. काय गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र चेरोबा कोण बी संघाचा गोलंदाज राज मात्र सुरेख पद्धतीने गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर बाद केलं राहुलला. आता मात्र 5व्या क्रमांकाला नवीन फलंदाज अजय नो स्ट्राईकला असेल. अजूनही सलामीवीर योगेश यांना बॅटमध्ये 3चा पुकार कार्ड दाखवल्यात. तो मात्र अजूनही मैदानामध्ये क्रीजवर गुडन टक वरती असते. तर या षटकातील 3रा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न, अप्रतून गोलंदाजी. यावेळेला मात्र गोलंदाज राजच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतो. यावेळेला मात्र राज लेन लाईनवर मात्र यावेळेला नियंत्रण करत असताना गोलंदाज यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीये, कारण की योगेश आहे आक्रमण फलंदाज आहे, त्याला शांत करण्यामध्ये यशस्वी झालाय. यावेळेला गोलंदाज राज त्याला 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. या षटकातील 4था चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. तर या षटक मोठा फटका आता मात्र झेल असाल मिडॉनला, मात्र यावेळेला मात्र झेल जमीनला दान झालाय आणि पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या मात्र 25 धावा. चांगली अशी गोलंदाजी, चांगला असं बॅकअप केलं सोन्या यांनी. मंडपवाले कुठं असतील त्याने मागे समालोचक कक्षाच्या मागे भेटायचं आहे. मंडपवाले डेकोरेटर्स. तर यावेळेला धावफलकावरती धावा लागल्यात, त्या मात्र 25 धावा. येणारे 8 चेंडू 25 धावेची गरज. सामना मात्र कशा प्रकारे व्हायला पाहिजे. लोस्कृतचा सामना होता, मात्र काय सामना झालाय, काय गोलंदाजी केली राजनं. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू गेलाय तो मात्र पान लेग सीमरच्या बाहेर आउट ऑफ द पार. 6 धावा. तर या साण धावफलकावरती धावा, मात्र हा सोडलेला झेल योगेशचा खूप मागात पडू शकेल. मी म्हणेन चेरोबा कोण बी संघाला, कारण की झेल जर कॅचेस इज द मॅचेस, मात्र हा झेल सोडला त्यांचा षटकार दाखवला. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क यावेळेला मात्र झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र समीकरण असणारे 6 बॉल आणि 19 धावा. 19 धावा आणि 6 बॉल. चांगली अशी गोलंदाजी राजबावले यांच्याकडून. एक षटकार आता बघूया काय करतायत वडूनवगर संघाचे अजय आणि योगेश. 6 बॉलामध्ये 19 धावांची गरज. एकविरा मानकुली
संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एकविरा मांडकोळी मोठे फटके खेळायला लागतील या षटकामध्ये. चांगली अशी गोलंदाजी केल्याने चेरोबा बी संघ विजय होऊ शकतो. चांगली अशी क्षेत्ररक्षणही करायला लागेल त्यांना. स्वीकार पाटील आज फिट नाही वाटत आहेत, कारण की कधी ते कॅच सोडत नाही. डेकोरेटर मंडप माईकशी संपर्क साधा. हेमन, न्यू बॉलर हेमन. खूप व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. चांगली अशी गोलंदाजी करतात. समीकरण येणारे 6 चेंडू 19 धावेची गरज या वेळेला मात्र मैदानामध्ये जिंकण्यासाठी. ते मात्र आई देवी वडनवगर संघाला तर गोलंदाज सांघिक कोड्यातील 5 वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक जबाबदारी आहे गोलंदाजाकडे, कारण की 6 चेंडू 19 धावा रोखल्या जातील का या वडनवगर संघाच्या गोलंदाजाकडून, या धावा मात्र फलंदाज जिंकू शकेल हा मात्र वडनवगर संघ. त्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू यावेळेला गेला तो मात्र मिडॉनला. क्षेत्ररक्षक असतात थोडीशी मात्र चुकी करतोय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 33 धावा समीकरणात असणारे 5 बॉल आणि 17 धावा 5 बॉल. कोण जिंकणार हा सामना, आई देवी वडनवगर की चेरोबा कोणबी हा संघ, कोण जिंकणार हा सामना. 5 चेंडू 17 धावा. यावेळेला गोलंदाज हेमंत राईट ऑफ द विकेट. यावेळेला मोठा प्रहार, चेंडू गेलाय तो मात्र लॉंग ऑन सीमारेषा फेकून काढली आहे. यावेळेला मात्र अजयनं एक दमदार षटकार. काय वाटतं सौरभ पाटील या सामन्याबद्दल तुम्हाला? नक्कीच सामना बघितला तर आता मला लास्टच्या मोमेंटला येऊन ठेपलाय, खेचलाय. षटकारनं मात्र इरादे जरूर झाले असतील फलंदाज अजयच्या. आता मात्र समीकरण 4 बॉल 11 धावा 4 बॉल. कोण जिंकणार सामना. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. सामना कोणत्या स्टेपला कुठे जाऊ शकेल काय सांगता येणार नाहीये, कारण की 4 चेंडू 11 धावेची गरज आहे. येणारा एखादा या मोठा पडका मात्र हा सामना मी घेऊन जाईन तो मात्र आईदेवी नवगर संघाच्या बाजूनं. यावेळेला मात्र स्लो एम डिलिव्हरी. चेंडू यावेळेला मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॉल चांगला होता पण शॉट पण चांगला होता. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी करायला लागेल हेमंत यांना आपला संघ विजयी करण्यासाठी. काय मॅच आहे बघा ना. तर मात्र या अजय मध्ये मात्र ताकद आहे. 1 चेंडूवर 3 धावाची गरज आहे. गोलसाईला इथे टुर्नामेंट होती तेव्हा 1 चेंडूवर 3 धावा. चांगला असा झेल नमीद यांच्या मार्फत. यावेळेला मात्र काय झेल पकडलाय. आता कुठेतरी मी म्हणेन यावेळेला मात्र कॉन्फिडन्स असेल गोलंदाज हेमनला. 2 चेंडू 5 धावा 2 चेंडू यावेळेला बाद केला. अजयने 2 षटकार दाखवले. तो मात्र यावेळेला बॅक टू द पवेलियन. 4था षटका आईदेवी वडनवगर संघाला.
दरम्यान कारिवलीतून युवासेना सचिव राजू पाटील यांच्याकडून या चषकासाठी आणि ऐदी वडनगर संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आता मात्र सामना कशा मोमेंटला यायला पाहिजे, ते मोमेंटला येत असताना आता मात्र समीकरण 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. कोण सामना जिंकेल सांगता येणार नाहीये. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडतात नाहीये तोपर्यंत महेश सांगता येणार नाही सामना कोणाच्या बाजूने जाईल. काय म्हणता येईल या क्रिकेट बद्दल, काय म्हणशील? चांगलं असं क्रिकेट चालू आहे. मॅच एकदम हाय व्होल्टेज झाली आहे. या चेंडूमध्ये निर्णय ठरून येईल असं वाटतंय मला. चांगला गोल. नक्कीच फलंदाज योगेश साठी यावेळेला मात्र रनऑफ मध्ये थोडीशी मात्र यावेळेला अडथळा आलाय. योगेश जो वन डाऊनला आहे, आत्मविश्वास आहे, तो मात्र क्रीजवर सेट आहे. त्या फलंदाजाकडे मात्र ताकद असेल, कारण की गोलंदाज हा पहिला चेंडू फेस करणार हेमंत. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार आहे तोपर्यंत सांगता येणार नाही. यावेळेला मात्र मोठा पटका, मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधनं 1 बाउन्स ऑर द रोप याच्या धावा. चांगली अशी बॅटिंग करताना योगेश पाटील 16 बॉलामध्ये 28 रन केलेत त्यांनी. जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 1 रन. 1 चेंडू आणि 1 धाव. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 1 धाव. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट आता काय कोणाच्या बाजूने कधी जाईल सांगता येणार नाहीये. क्रिकेटमध्ये फक्त जिंकणार आहे तो मात्र क्रिकेट म्हणजे क्रिकेटच, कारण की क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच असते, फक्त जिंकतो तो मात्र क्रिकेट. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. बघूया ही 1 धाव मात्र रोकेल का गोलंदाज हेमंत, की 1 धावेनं मात्र 1 धाव खूप मात्र यावेळेला मात्र इन्फॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. 1 धाव जर रोखली तर संघ जिंकणार. चेरोबा कोण बी संघ तर 1 धाव काढली तर हा सामना जिंकणार आई देवी वडनगर संघ. चला पंच सामना सुरू करा. पंचांना प्लीज, कारण की सामन्याला खूप विलंब होत आहे. 1 चेंडू 1 धाव असूनही मॅच सर्व प्रेक्षकांचं मॅच मात्र या वेळेला या मैदानाकडे लक्ष असणार. 1 चेंडू स्वागत करूया. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोण जिंकणार हा सामना काय सांगता येणार नाहीये. जोपर्यंत मी म्हटलं होतं क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत सांगता येणार नाही की क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. फक्त एका चेंडूवर 1 धाव सुद्धा मी कित्येक वेळा बघितलं की काढली नाही. एका चेंडूमध्ये षटकार मारण्याचा आत्मविश्वास असतो, पण एका चेंडूमध्ये 1 धाव काढण्यामध्ये खूप कठीण जात असतं. 1 चेंडू 6 धावा करताना मात्र सोपं असतं, पण एका चेंडूमध्ये 1 धाव काढणं हे खूप कठीण असतं मित्रांनो. तर काय मात्र फक्त इथं जिंकणारे मात्र क्रिकेटच. 1 चेंडू 1 धाव. या चेंडूला जोरदार टाळ्याने स्वागत करा, कारण की मॅच कशी व्हायला पाहिजे तर मॅच अशी व्हायला पाहिजे, रफ अँड टफ मॅच. या 2 संघांमध्ये गोलंदाज फक्त जिंकणारे क्रिकेट. हा जर गोलंदाजाने जर चांगला चेंडू टाकला तर मी नक्कीच आज मात्र सामना जिंकेल तो मात्र चेरोबा कोळवी संघ. तर हा 1 धाव काढली तर मात्र या वेळेला मात्र संघ जिंकेल तो आई देवी वडनगर संघ. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. या वेळेला राईट आर्म ऑर द विकेट योगेश साठी. 1 बॉल 1 धावेची गरज. कोण जिंकणार हा सामना? यावेळेला फुल टॉस चेंडू मात्र यावेळेला मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि हा सामना जिंकलाय तो मात्र आई देवी वडनगर संघाने. आणि पुढच्या मॅच साठी यावेळेला मात्र वडनगर संघाला बेस्ट ऑफ लक आणि या स्पर्धेमध्ये भाग
थँक्यू डीजे. तर बोलूया आपण नाणेफेकीकडे. गावदे अंजूर आणि एकविरा मानकुली या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. विजय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. अजय इज द मॅन ऑफ द मॅच. अजय आपण पुढे यायचं आहे आणि अजय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मंचावर विराजमान आमचे मान्यवर विजय म्हात्रे साहेब पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते, तसेच त्यांच्या समवेत राजेश गुरुनाथ पाटील समाजसेवक या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते. अजय आपण प्लीज कम फास्ट, लवकर यायचं आहे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. अजय आपण प्लीज मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारताना अजय आमच्या मंचावर विराजमान मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिलं जात आहे. ही आकर्षक ट्रॉफी अजय त्यानंतर गिफ्ट हॅम्पर हे त्याला दिलं जात आहे. वेल प्लेड अजय अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर नाणेफेक केली जाईल एकविरा मानकोली आणि गावठी अंजूर या दोन संघामध्ये.